रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष पुत्रदा एकादशीची तिथी, शुभ मुहूर्त, पूजा विधी, नियम आणि उपाय अशा स्वरूपाची महत्त्वाची संपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर माहितीपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व असून एकादशी तिथी जगाचे पालनहार श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. पंचांगानुसार दरवर्षी 24 एकादशी व्रत येतात. त्यानुसार पौष मासातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. या तिथीला पुत्रदा एकादशी म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करत एकादशीचे व्रत केले जाते. या व्रताच्या पुण्यामुळे साधकाला अपेक्षित फल प्राप्त होते. तसेच ज्यांना मूळ बाळ नाही अशांना या व्रताच्या प्रभावाने पुत्ररत्न प्राप्त होते. त्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. पुत्रदा एकादशी तिथी आणि मुहूर्त. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे. त्यानुसार शुक्रवार 10 जानेवारी 2025 रोजी पौष पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाईल. त्यानुसार 9 जानेवारी रोजी दुपारी 12:22 एकादशी तिथी प्रारंभ होईल. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 जानेवारी रोजी सकाळी 10:19 समाप्त होईल. पारणाची वेळ. द्वादशी तिथीला एकादशीच्या व्रताचे पारण केले जाईल. त्यानुसार पारणाची वेळ 11 जानेवारी रोजी सकाळी 7:15 ते सकाळी 8:21 आहे. पुत्रदा एकादशी पूजाविधी. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून विष्णुदेवांचे स्मरण करावे. स्नानादीपासून निवृत्त झाल्यावर व्रताचा संकल्प करावा. स्वच्छ पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावे. त्यानंतर पंचोपचार पूजा करावी आणि विधीनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले, फळे, तुळशीपत्र आणि मिठाई अर्पण करावी. पूजेच्या वेळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. शेवटी आरती करा आणि सुख समृद्धीसाठी, ज्यांना मूल बाळ नाही त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी आणि संपत्ती वाढीसाठी प्रार्थना करावी. या दिवशी व्रत करावा. एकादशी तिथीला जागरण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे रात्री किमान 1 तास भगवान विष्णूचे ध्यान करावे. दुसऱ्या दिवशी स्नान, ध्यान आणि पूजा करावी. त्यानंतर व्रताचे पारण करावे. दरम्यान गरजूंना दान केल्यास श्री लक्ष्मीनारायणाच्या कृपेने कामात यश प्राप्त होते तसेच सुख समृद्धीचा लाभ होतो. पुत्रदा एकादशीचे नियम. एकादशी व्रताच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे निषिद्ध मानले जाते. त्यामुळे श्री विष्णूंच्या पूजेसाठी एकादशी व्रताच्या 1 दिवस अगोदर तुळशीची पाने तोडून ठेवावे. या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये. एकादशीच्या व्रतात केस आणि नखे कापणे निषिद्ध मानले जाते. एकादशीच्या व्रतात रागावर नियंत्रण ठेवावे आणि बोलताना शब्द जपून वापरावे. तसेच या दिवशी ब्रह्मचर्य पाळावे. या व्रतात दशमी तिथीपासून भात, मांस आणि मद्यासह सर्व तामसिक पदार्थांचे सेवन करणे निषिद्ध मानले जाते. एकादशीच्या दिवशी घरात झाडू नये, कारण यामुळे मुंग्यांसह सर्व सूक्ष्मजीवांचा मृत्यू होतो असे सांगितले जाते. कोणाचाही अनादर करू नका, वाईट बोलू नये, शाप देऊ नये. असे केल्याने पुण्यफळ नष्ट होते. पुत्रदा एकादशी उपाय. ज्योतिषी सांगतात की पुत्रदा एकादशीला मुलगा किंवा अपत्य होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याने काही विशेष उपाय केल्यास पुढील पुत्रदा एकादशीपर्यंत मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवा आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाला म्हणजेच लड्डू गोपाळाला पंचामृताने स्नान घाला आणि पंचोपचार पद्धतीने पूजा करा. तसेच लड्डू गोपाळांना त्यांच्या आवडीचे नैवेद्य अर्पण करावे. यानंतर संतती गोपाल मंत्राचा जप करावा. असे केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. जय जय रामकृष्ण हरी.